मस्त समूसोबत एक टाइम दुपारची झोप काढून मी लागले होते एक वाढवा काम करायला. आता वाढवा काम का बरं म्हणून राहिली हे तुम्हाला पुढे कळलं. बऱ्याच दिवसापासून माझ्या घरात तीळ पडेल होते, कुठून आबुदी आली मला तिळवडी करूशी वाटली काय माहिती. युट्यूब वरती रेसिपी पाहिली मग मी लागली तिळवडी करायला. रेसिपी पाहिली तेव्हा लय सोपं वाटलं होतं, पण केल्यानंतर ती तिळवडी नाही तर तिळाचा पापडच तयार झाला होता. एवढं कडक झालं होतं ना, म्हणलं हे जर खायचं विचार केला ना तर आपले दात पडतील पण हे तुटणार नाही. आणि या भाऊला चालता यायला लागलं तर त्याला असं वाटतं मी काही बी करू शकतो. सारखा माझ्या पायचा कॉटवरून उतरायचा प्रयत्न करायचा. त्याला माहिती जर पडायला लागलंच तर मग मी हायच पकडायला. माझ्या मस्ती झाल्यानंतर तो गेला झोपीन. मग मी गोंड्या बाहुलीचं स्केच बनवलं, कारण आज तिचा बर्थडे. तेल चिकिटले आमच्या साहेबांच्या हातात पाहून तर तुम्हाला कळलंच असेल का आज भाजी आमचे साहेब बनवणार आणि त्याचं कारण असं का ते करडईची भाजी घेऊन आले. आता जी भाजी मला माहितच नाही ती भाजी मी बनवू कशी, मग ज्यांना आणली त्यानंच बनवायची. ती भाजी माझ्यासाठी नवीन आहे, चांगली झाली तर ठीक आहे, जर चांगली झाली नाही तर हे नाव ठेवीत बसतील. त्याच्यापेक्षा तुम्हीच करत बसा, मग चांगली होऊ नाही तर कशी. पप्पाला स्वयंपाकाला लावून आम्ही गेलो होतो या बाहुलीच्या बर्थडे. जेव्हा समोर केक पाहिला ना समोर असा पिछाडला होता ना, त्याला म्हणलं बाबा जरा दम काढणं, जिचा बर्थडे तिला तर केक कापू दे. त्याला ते सगळं थोडी न कळतं, त्याला तर फक्त तिथे जाऊन ओरताड करायची. सगळं झालं मग वेळ आली तिला सरप्राईज देण्याची. आता तिचा स्केच पाहून तिला किती आनंद झाला तरी तो दाखवून इतपत काही ती मोठी नाही, पण तिच्या मम्मी पप्पाला नक्कीच आनंद झाला.